की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री संत मोतीराम महाराज की जय. तुझी ये संगती झाली अमुची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. तुका म्हणे आता आम्ही नवदो दवडिता, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. प्रस्तुत काल्याच्या प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा आहे. आपल्या गावातील प्रतिष्ठित व्यापारी श्री लक्ष्मीकांत सावकार बच्चेवार व विमलताई बच्चेवार यांच्या नूतन वास्तूच्या गृहप्रवेशाच्या अंगभूत आपण गेल्या 8-7 दिवसापासून श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा श्रवण केला आणि आज आपल्या या कथेची सांगता काल्याच्या प्रवचनाने होणार आहे. आज मुख्य दिवस आहे. आपल्या आईवडिलांच्या प्रती अंतःकरणामध्ये काही सेवा करण्याच्या निमित्तानं त्यांच्या गौरवाच्या प्रीत्यर्थ त्यांच्या कुटुंबियांच्याकडून आज तुलादानाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. एक अर्धा तास त्या निमित्तानं आपण काल्याच्या प्रसंगाची सेवा प्रवचनाच्या रूपानं करणार आहोत. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये काल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. काला हे पूर्णतेचं प्रतीक आहे. काला ही एक वारकरी संप्रदायामध्ये एक विशिष्ट अवस्था सांगितलेली आहे. काला म्हणजे काय? दही आणि लाही एकत्र केली की काला झाला, एवढा सामान्य त्याचा अर्थ नाही आहे. काला म्हणजे काय? जीव आणि ब्रह्माचं ऐक्य होणं, याचं नाव आहे काला. व्यवहारामध्ये असं सांगितलं की 2 गोष्टी एकत्र आल्या की ते होतो काला. व्यवहारामध्ये सुद्धा बघा ना, आपण जेव्हा जेवण करत असतो तेव्हा वरण भात भाजी पोळी असं सगळं कालवलं की आपण काय म्हणतो की आपण काला केला आहे ना. 2 गोष्टीचं मिश्रण म्हणजे काला. तर दही आणि लाही एकत्र केली म्हणजे काला, असं आहे का हो? आपण अनेक वेळा घरामध्ये दही आणि लाही एकत्र करतो, ते खातो. बाजारातही आपल्याला दही मिळतं, लाही मिळतं. ती आणली आणि घरी कालून खाल्ली की तो काला होतो का हो? तर काला म्हणजे काय? तर साधू संताच्या भगवंताच्या संगतीमध्ये नामस्मरणानं जे प्रसाद प्राप्त होतो त्याला काला असं म्हटलेलं आहे. काला हे एक अवस्था आहे. जीव आणि ब्रह्माचं ऐक्य होणं म्हणजे काला आहे. दही लाही हा प्रतिकात्मक काला आहे. वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं काल्यानं सांगता असते, म्हणून काल्याच्या प्रवचनानं आपण सांगता करणार आहोत. मी नेहमी सांगत असतो, मनुष्याच्या जीवनाचं पूर्णत्व हे भगवंताच्या प्राप्तीमध्ये असतं. स्त्रीला पूर्णता ही संततीमध्ये असते. वृक्षाची पूर्णता ही फळ येण्यामध्ये असते. भक्तीची पूर्णता त्या भक्तिमार्गामध्ये त्याला साधू म्हणजे सद्गुरूची भेट झाली की पूर्णता प्राप्त होते. गंगेची पूर्णता समुद्राला जाऊन मिळाली की त्या गंगेला पूर्णता प्राप्त होते. मंदिराची पूर्णता, त्या मंदिरावरती कळस चढला की मंदिराला पूर्णता प्राप्त होते. तद्वत आपण जे 7 दिवस भगवंताची काही सेवा केलेली आहे
त्या सेवेची पूर्णता भगवंताच्या कालारूपी प्रसादानं आपल्याला प्राप्त होत असते. आपण 7 दिवस अनेकांनी वेगवेगळं भगवंताची सेवा केली. कोणी श्रवणाची केली है ना, कोणी सेवेची केली, कोणी गायनाची केली, कोणी वादनाची केली, कोणी संहिता वाचनाची केली. वेगवेगळ्या पद्धतीनं आपण सेवा प्रत्येकाने केली. त्या सेवेचं फल म्हणून आज आपल्याला काल्याचा प्रसाद आपल्याला सेवन करायला मिळणार आहे. भगवंताचा प्रसाद जर सेवन केला तर परिणाम काय होतो? गीतेमध्ये सांगितलं, प्रसादस्तु प्रसन्नता. ज्यांनी प्रसन्नता प्राप्त होते त्याला प्रसाद असं म्हटलेलं आहे. भगवंताच्या प्रसादानं अंतःकरणाला प्रसन्नता प्राप्त होत असते. गीतेमध्ये भगवंत सांगतात, प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्यासुः बुद्धिः पर्यवतिष्ठति. भगवंताचा प्रसाद जर सेवन केला तर परिणाम काय होतो? तर प्रसादे सर्व दुःखानां हानी. भगवंताच्या प्रसादानं आपल्या जीवनातल्या सगळ्या दुःखांची निवृत्ती होत असते. पुढे सांगितलं, प्रसन्न चेतसो ह्यासुः. आपल्या चित्ताला प्रसन्नता प्राप्त होते है ना. आणि तिसरी गोष्ट सांगितली, बुद्धी पर्यवतिष्ठती. म्हणजे आपली जी बुद्धी आहे ती भगवंताच्या ठिकाणी स्थिर होते. हे भगवंताच्या प्रसादाचं महत्त्व गीतेमध्ये भगवंतानं सांगितलेलं पाहायला मिळतं. तो प्रसाद आपल्याला सेवन करायचा आहे. काल्याच्या प्रसंगाचं काही वर्णन करावं ह्याच्याकरता जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग घेतला आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये गोपाळाचा आणि भगवंताचा संवादाचा अनुवाद सांगतात. संवादाचा अनुवाद म्हणजे काय हो? तर त्यांचा जो संवाद झालेला आहे तो संवाद जगद्गुरु तुकोबाराय तुमच्या माझ्यासमोर सांगत आहेत. जीवनामध्ये कधी कधी प्रवाद असतो, कधी कधी दुर्वाद असतो, कधी कधी संवाद असतो, त्याच्याही पलीकडे जाऊन अनुवाद असतो. काही काही गोष्टी जीवनामध्ये असाव्या लागतात आणि काही काही गोष्टी जीवनात नसाव्या लागतात. संवाद हा असावा लागतो, अनुवाद हा असावा लागतो है ना, दुर्वाद हा नसावा लागतो है ना. तसं अनुवाद करत आहेत. अनुवाद, अनु म्हणजे पश्चात आणि वद वदतीपासून वद धातू आहे. वद म्हणजे वदती, म्हणजे एखाद्याचा संवाद झालेला नंतर तो सांगणं, त्याला अनुवाद असं म्हटलेलं आहे. आता जगद्गुरु तुकोबाराया जर गोपाळ आणि भगवंताच्या संवादाचा अनुवाद करत आहेत अशी जर आपण संगती लावली तर गोपाळ हे गोपाळ आणि भगवंत हे द्वापार युगामध्ये झालेले आहेत. जगद्गुरु तुकोबाराय हे कलियुगामधले आहेत. बरं, जगद्गुरु तुकोबाराय महाराष्ट्रात राहत होते, गोपाळ आणि भगवंत उत्तर प्रदेशमध्ये राहत होते. देहूमध्ये तुकोबाराय राहत होते, वृंदावनामध्ये गोपाळ आणि भगवंत राहत होते. मग काल संबंध नाहीये, देश संबंध नाहीये, कुठल्याच प्रकारचा संबंध नाहीये. आणि मग गोपाळांचा आणि भगवंताचा संवाद तुकोबाराय अनुवादाच्या रूपानं कसं काय सांगत आहेत? अहो, अनुवाद कशाला म्हणावं? तुम्ही इथे आता प्रवचन ऐकलं, प्रवचन ऐकल्यानंतर जेव्हा तुम्ही प्रवचनामध्ये काय काय घडलं हे जेव्हा तुम्ही तुमच्या घरच्या मालकाला सांगता की अहो आज प्रवचनामध्ये असा असा विषय निघाला, महाराजांनी असं असं सांगितलं, म्हणजे प्रवचन ऐकायला तुम्ही इथे उपस्थित आहेत तेव्हा तुम्ही काय काय घडलंय ते घरी जाऊन सांगू शकतायत ना. म्हणजे तुमचा आणि माझा हे सगळं घडत असताना तुम्ही तिथे उपस्थित होतात. पण तुकोबाराय तर द्वापार युगामध्ये नाही आहेत, कलियुगामध्ये झालेत. बरं, तुकोबाराय महाराष्ट्रामध्ये देहूत झालेत आणि गोपाळ आणि भगवंताचा विचार केला तर ते उत्तर प्रदेशमध्ये वृंदावनामध्ये आहेत. मग ह्यांचा देशकाल संबंध नाही आहे. मग त्या संवादाचा अनुवाद का आणि कसा? तर ह्याचा थोडासा विचार जर केला तर असं लक्षात येतं
की जेव्हा जेव्हा भगवंताचा अवतार झालेला आहे तेव्हा तेव्हा जगद्गुरु तुकोबारायांच्या सारखे संत महात्मे भगवंताच्या सोबत येतच असतात है ना. जिथे जिथे भगवंताचा अवतार आहे तिथे तिथे संत महात्म्याचं येणं आहे. तुम्ही असं समजू नका की कलियुगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय होते आणि भगवंताच्या सोबत नव्हते. तर जगद्गुरु तुकोबाराय गोपाळांच्या मध्ये भगवंताच्या सोबतही होते है ना. म्हणून तिथे जगद्गुरु तुकोबाराय गोपाळाच्या रूपानं उपस्थित आहेत. म्हणून गोपाळामध्ये आणि भगवंतामध्ये जे काही संवाद झालेला आहे तो जगद्गुरु तुकोबाराय महाराज आपल्या समोर मांडतायत. अजून एक संगती अशी आहे की गोपाळ म्हणजे भक्त आहेत भगवंताचे आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे भगवंताचे भक्त आहेत. एक भक्त भगवंताशी काय बोलू शकतो हा दुसरा भक्तच जाणतो. म्हणून तुकोबाराय भक्ताचा आणि भगवंताचा संवाद सांगत आहेत. एक सुभाषित मध्ये एक वर्णन येतं की विद्वान एव विजानाति विद्वज्जन परिश्रमम नहि वंध्या विजानाति गर्वीम प्रसव वेदनाम. एक विद्वानच जाणू शकतो की विद्वान होण्याकरता किती परिश्रम करावे लागतात. आता विद्वान होण्याकरता किती परिश्रम करावे लागतात हे कधीच न शाळेत गेलेल्याला कळेल का हो. विद्वान एव विजानाति विद्वज्जन परिश्रमम. डॉक्टर होण्याकरता किती अभ्यास करावा लागतो हे कधीच शाळेत न गेलेल्याला कळेल काय त्याचे परिश्रम. CA होण्याकरता किती परिश्रम करावे लागतात हे कधीच न शाळेत गेलेला कळेल काय. UPSC मध्ये पास होण्याकरता किती परिश्रम करावे लागतात. एखादं मोठं पद प्राप्त करून घ्यायचं आहे तर त्याला किती किती परिश्रम करावे लागतात, किती अभ्यास करावे लागतात हे कधीच न शाळेत गेलेला कळू शकत नाही. विद्वान एव विजानाति. जो त्या पदावरती आरूढ झालेला माणूस आहे त्यालाच त्याची जाणीव असते ऐक नाही. म्हणून भक्ता जगद्गुरु तुकोबाराय भक्त आहेत, गोपाळही भक्त आहेत. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय भक्त भगवंताशी काय बोलू शकतो हे जाणतात. विद्वान एव विजानाति विद्वज्जन परिश्रमम. दुसरं उदाहरण दिलं नहि वंध्या विजानाति गर्वीम प्रसव वेदना. एखादी वांझ स्त्री आहे जिला संतती नाही झाली तर तिला प्रसूतीच्या वेदना जर सांगायच्या जर म्हणलं तर तिला सांगता येतील का हो. तिला जशा प्रसूतीच्या वेदना नाही सांगता येत तसं अभक्त असलेला म्हणजे भगवंताचा भक्त नसलेला त्याला भगवंताशी भक्त काय बोलू शकतो हे सांगता येत नाही. त्याच्याकरता भक्तच लागतो. जी की जन्म देणारी जी आई आहे तीच सांगू शकते की प्रसूतीच्या वेदना किती आहेत, जी की वांझ स्त्री नाही सांगू शकत. तसं गोपाळही भक्त आहेत, भगवंतही भक्त आहेत. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय गोपाळाचा आणि भगवंताचा संवाद सांगतात. विस्तार करायचं काही कारण नाही. देशकाल संबंध जरी नसला तरी भक्त भगवंताशी काय बोलतो हे ते जाणतात. म्हणून त्यांच्यामध्ये झालेल्या संवादाचा अनुवाद जगद्गुरु तुकोबाराय करतात. काय कसा अनुवाद आहे तर गोपाळ सांगतायत भगवंताला देवा की आम्ही आमच्या जीवनामध्ये अनेकांची संगती आम्ही केली आत्तापर्यंत. मनुष्याच्या जीवनाला मनुष्याला की संगती करणं हे क्रमप्राप्त आहे. मनुष्य संगतीशिवाय राहूच शकत नाही. कोणाची ना कोणाची तरी संगती त्याला करावीच लागत असते. देवा आम्ही अनेकांच्या संगतीमध्ये आम्ही आत्तापर्यंत आलो. बहुताच संघाचे बहु असे जन, अनेक संघाचे आम्ही लोक पाहिले, अनेक संघाचे लोक आमच्या संगतीमध्ये आले. पण आम्हाला त्या लोकांमध्ये जो आनंद नाही मिळाला तो देवा तुझ्यासोबत आम्हाला मिळाला. तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती. आम्ही त्या अनेक लोकांचा संग टाकून दिला आणि आम्ही आता तुझ्या संगतीमध्ये आलो.
तुझ्या संगतीमध्ये आल्यानंतर आम्हाला परिणाम आमचा काय झाला, तर झाली आमची निश्चिंती, आम्ही निश्चिंत झालो म्हणतायत. काय असतं, मनुष्य सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे काही मरमर करतोय तो कशा करता करतोय हो, निश्चिंती करताच करत आहे की नाही. निश्चिंती, समाधान आहे ना, शांतता, हे सगळे एकाच शब्दाचे अर्थ आहेत. तुम्ही आम्ही सगळेजण जे जे काही व्यवहार करत आहेत सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, हे निश्चिंती करताच करत आहोत, समाधाना करताच करत आहोत, शांती करताच करत आहोत. पण मला सांगा, आत्तापर्यंत जीवनामध्ये तुम्हाला निश्चिंती मिळाली का हो, समाधान मिळालं का? एक लक्षात घ्या, संसार म्हटलं की तिथे अतृप्तता आहे, संसार म्हटलं की तिथे अनिश्चिंतता आहे, संसार म्हटलं की तिथे असमाधानता आहे. पण गोपाळ सांगतायत की देवा आम्ही तुझ्या संगतीमध्ये आलो, तर परिणाम काय झाला, तर झाली आमची निश्चिंती, आम्ही निश्चिंत झालो. हे ना, भगवंताच्या संगतीमध्ये मनुष्याला निश्चिंतता प्राप्त होते, एक नाही. भगवंताच्या संगतीमध्ये निश्चिंतता आहे, संसारामध्ये निश्चिंतता नाही आहे. तुमचा माझा संसार फार छोटा आहे, तुमचा माझा संसार फार छोटा आहे. एवढा मोठा राजा रावण, केवढा मोठा संसार होता हो. अहो, राजा रावणाला 80,000 बायका होत्या. किती बायका होत्या? 80,000 बायका होत्या. कोटी घरे जेथे, काशा आणि तांब्याचे, शुद्ध कांचनाचे सप्तकोटी. तुकोबारायांनी वर्णन केलं, राजा रावणाच्याकडे कोटी घरं होती. कशाची? 1 कोटी घरं, काशा आणि तांब्याची आहे ना. तांब्या आपण वापरतो ना पूजेला, त्या तांब्याच्या धातूचे कोटी घरं, कासेच्या धातूचे कोटी घरं आहे ना, आणि शुद्ध कांचनाची सप्तकोटी, 24 कॅरेट सोन्याचे 7 कोटी घरं राजा रावणाच्याकडे होते. एक नाही, दोन नाही, 80,000 स्त्रिया होत्या राजा रावणाच्याकडे. आता मला सांगा, ज्याचा संसार एवढा मोठा आहे, ऐका, तुमचा माझा तर संसार राजा रावणा एवढा नाही आहे. मग विचार करा, एवढा मोठा संसार असून सुद्धा राजा रावणाच्या संसारामध्ये तृप्तता आहे का हो? अरे, एवढा मोठा संसार करून सुद्धा राजा रावण भिक्षुकाच्या रूपामध्ये सीता मातेच्या झोपडीसमोर आलाच की नाही. हे कशामुळे आला, तर अतृप्तता. लक्षात येते का? संसार म्हणलं की अतृप्तता, संसार म्हणलं की असमाधानता, संसार म्हणलं की अशांतता आहे ना. तिथे शांती नाही, समाधान नाही, तृप्ती नाही आहे ना. अहो, तुमचं माझं सोडून द्या, इंद्र तरी तृप्त आहे का हो? असूनही इंद्राची संपत्ती आहे नाही. इंद्राला एवढी मोठी संपत्ती असून सुद्धा इंद्राला समाधान नाही. मग खरं जर समाधान कशामध्ये असेल, तर ते म्हणजे भगवंताच्या संगतीमध्ये आल्यानंतर त्या मनुष्याच्या जीवनामध्ये त्याला निश्चिंतता प्राप्त होते है ना. म्हणून गोपाळ सांगतात की देवा आम्ही तुझ्या संगतीमध्ये आलो आणि आम्ही निश्चिंत झालो. आता गोपाळांना भगवंताने विचारलं, निश्चिंत झालो म्हणतायत, पण तुम्हाला नेमकं काय मिळालं? तर गोपाळ सांगतात की बाबा, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. आम्ही आत्तापर्यंत आमच्या जीवनामध्ये जी गोष्ट नाही पाहिली, ज्या गोष्टीचा भोग आत्तापर्यंत आम्ही नाही घेतला, ते सगळे भोग, ते सगळे सुखाचे सोहळे आम्ही तुझ्या संगतीमध्ये आल्यानंतर आम्ही हे सगळे आम्ही भोगले आहे ना. नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे आहे ना. आता गोपाळ भगवंताला म्हणतायत की अरे, तुम्ही माझ्या संगतीमध्ये आलात म्हणून तुम्हाला हे सगळं प्राप्त झालं असं म्हणतायत. मग तुम्ही आत्तापर्यंत अनेकांच्या संगतीमध्ये आलात, त्यांच्याकडून तुम्हाला हे काहीच मिळालं नाही का? तिने सांगितलं, देवा आम्हाला अनेकांच्या संगतीमध्ये आम्ही आलो, पण आम्हाला अजिबात सुखाचे सोहळे मिळाले नाहीत.
आम्हाला जी गोष्ट कधीच आम्ही जीवनामध्ये नाही पाहिली ती कधीच आम्हाला त्यांच्या संगतीमध्ये पाहायला मिळाली नाहीत. तुझे खूप मोठे उपकार आहेत की आम्ही तुझ्या संगतीमध्ये आलो आणि तुम्ही आम्हाला सुखाचे सोहळे आहे ना आम्हाला तुम्ही दिले. गोपाळ भगवंताचे ऋण मानतायत बरं काय, की देवा तुझे आमच्यावरती खूप मोठे ऋण आहेत की आम्ही तुझ्या संगतीमध्ये आलो आणि सुखाचे सोहळे आम्हाला तुझ्यासोबत मिळाले आहे ना. जी गोष्ट इंद्रादिक देवतांना नाही मिळाली ते सोहळे सुखाचे आम्ही तुझ्या संगतीमध्ये भोगले. गोपाळ भगवंताचे ऋण व्यक्त करतायत. काय असतं माहिती आहे का, भगवंतानं मुद्दामून जाणून घेतलंय बरं काय, की अरे हे माझ्या संगतीमध्ये आले म्हणतायत, मग माझ्या संगतीमध्ये आल्यानंतर मी ह्यांना एवढं एवढं सगळं दिलंय, पण ह्यांना हे सगळं दिल्याचं काही उपकार आहेत की नाही हे पाहावं तरी म्हणले. ह्यांच्याबद्दल ह्यांच्या अंतःकरणामध्ये माझ्याबद्दल काही उपकाराची जाणीव आहे की नाही. भगवंतांना जाणण्याकरता म्हणून त्यांना प्रश्न केला. काय असतं, काही काही लोकांना उपकाराची जाणीवच नसते, बरोबर आहे का. मी मागे अनेक वेळा सांगितलं असेल मागे सुद्धा, काही काही लोकांना उपकारच मानत नाहीत आहे ना. मायबापाचे उपकार मानत नाहीत आहे ना, देवाचे उपकार मानत नाहीत, संताचे उपकार मानत नाहीत. मी तुम्हाला सांगू का, जगामध्ये सगळ्यात मोठे उपकार जर कोणाचे असतील तर ते म्हणजे आई वडिलांचे, आणि ते दुसरे म्हणजे आल्यानंतर तरुण जाण्याकरता संत महात्म्याची आवश्यकता असते. या दोघांचे उपकार जीवनामध्ये अनन्यसाधारण असतात है ना. काही काही लोक सगळं काही आईवडिलांच्या जीवावरती कमवतात, पण आईवडिलांचे महत्त्व मानायला तयार होत नाहीत बरं का. एकदा आम्ही एका वास्तूला गेलो, मी मागे सांगितलं असेल, पुन्हा सांगतो, प्रसंगच आहे तो आईवडिलांचा. आम्ही एका वास्तूला गेलो आणि वास्तूला गेल्यानंतर त्यानं आम्हाला सगळं घर फिरून दाखवलं. बरं बघा म्हणले, हे हॉल, हे किचन, हे बेडरूम, अमुक तमुक, हे देवघर, असं सगळं छान फिरून सगळं दाखवत. दाखवता दाखवता त्यांनी सांगितलं, महाराज चला म्हणे वरच्या मजल्यावरती जाऊया. 2-3 मजली मोठी बिल्डिंग आहे की नाही. आता वरच्या मजल्यावरती जाता जाता त्यानं बोलायला सुरुवात केली. महाराज हे बघा म्हणे, तुम्ही लहान आहेत, तुम्हाला एवढं काही माहीत नाही म्हणे, तुमचे वडील आमच्याकडे फार दिवसापासून येतात. काय सांगितलं, तुमचे वडील, तुमचे आजोबा आमच्याकडे फार दिवसापासून येतात, त्यांना सगळं माहिती म्हणले. हे बघा, बापाच्या काळात काहीच नव्हतं. काय म्हणलं, माझ्या बापाच्या काळात काही नव्हतं म्हणला, पत्राचं घर होतं म्हणला. हे बघा, हे सगळं 3 मजली बिल्डिंग दिसायला म्हणला, हे सगळं मी तयार केलं. असं जिन्यावरून जाता जाता सांगला. मग वरती गेल्यानंतर 2-3 रूम फिरवल्या आणि त्या बाल्कनीमधून असं दाखवलं. ते बघा म्हणे, ती लाल कलरची गाडी दिसते का म्हणे, 4 चाकी, ही सुद्धा महाराज काहीच नव्हतं म्हणला, ही सुद्धा मीच घेतली म्हणे. हे बघा म्हणे, पुढे 2-3 प्लॉट दिसायला म्हणला, ताराचं कंपाऊंड केलेलं आहे. ते बघा, तेही आपलेच म्हणलं. आणि काय सांगा म्हणलं, आधी काही नव्हतं म्हणला. वडिलांच्या काळात ते थोडंसं 2-3 रूम दाखवल्या की म्हणायचं आधी काही नव्हतं, हे सगळं मी तयार केलं. मी मनातल्या मनात म्हणलं, तू जन्माला येण्याच्या आधीच जर बापानं ऑपरेशन केलं असतं हे काही करू शकलं असतं काय. लक्षात यायला का मला काय सांगितलं, लोक उपकार मानायला तयारच नाहीत आई वडिलांना. एक लक्षात घ्या, मनुष्याच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठे उपकार जर कोणाचे असतील तर ते आई वडिलांचे असतात, आणि दुसरे म्हणजे संतांचे असतात. संत महात्म्याचे का उपकार असतात,
तर आई वडील जसं आपल्याला जगतामध्ये आणतात, तसं जगतामध्ये आई वडिलांनी आणल्यानंतर तरुण नेण्याकरता संत महात्म्याची गरज असते. संत महात्मे आपल्याला भगवंताच्या पर्यंत पोहोचवतात. म्हणून जीवनामध्ये संतांचे उपकार, आई वडिलांचे उपकार, ऐका, भगवंताचे उपकार अनन्यसाधारण असतात, है ना. त्या आई वडिलांचा गौरव, ऐक नाही, आपण सगळ्यांनी केला पाहिजे, है ना. आजचा जो प्रसंग आहे तो आई वडिलांच्या गौरवाचा प्रसंग आहे. आपण कार्याचं निमित्त आहे आपलं, पण मुख्य विषय आपल्याला आई वडिलांच्या बद्दल थोडासा बोलायचा आहे. ऐका, जगतामध्ये काही काही देव प्रत्यक्ष दिसणारे सांगितले, है ना, आणि काही काही देव जे असतात ते प्रत्यक्ष या चर्मचक्षुने दिसत नसतात, त्याचा अनुभव घ्यावा लागतो. प्रत्यक्ष दिसणाऱ्यामध्ये ऐक नाही, कोणते कोणते देव आहेत? आई आहे, वडील आहे, चंद्र आहे, सूर्य आहे, अग्नी आहे, गाय आहे, ब्राह्मण आहे, हे सगळे देव आहेत बरं का. ऐक नाही, तुळशीदासांनी एका ठिकाणी सांगितलं, तुळशीला वृक्ष म्हणू नये, गाईला पशु म्हणू नये, आणि आई वडिलांना सामान्य स्त्री आणि पुरुष समजू नये. आई वडील म्हणजे प्रत्यक्ष दैवत देव म्हणून सांगितलं. अहो, कोणताही कार्य आपण करत असताना धार्मिक, पहिला नमस्कार कोणाला सांगितला? आपण आईला नमस्कार करताना काय म्हणतो? मातृ देवो भव, पितृ देवो भव. आई आणि वडिलांना देव म्हटलं, त्याच्यानंतर आचार्य देवो भव, त्याच्यानंतर गुरूंना नमस्कार केला. आई वडिलांचे अनन्यसाधारण महत्व असतात. शास्त्रामध्ये सांगितलं, मुलांनी आई वडिलांच्या उपकारातून उतराई होण्याकरता म्हणून त्यानं काहीही जरी केलं तरी आई वडिलांच्या उपकारातून उतराई होता येत नाही. शास्त्रामध्ये असं सांगितलं, मुलांनी जर ठरवलं की माझ्या शरीराचं कातड काढायचं आणि त्याचा जोडा बनवायचा आणि जोडा बनवून आई वडिलांच्या पायामध्ये घालायला द्यायचा, कशा करता? तर त्यांच्या उपकारातून उतराई होण्याकरता. तेव्हा शास्त्र सांगतं, बाबा त्या मुलांनी एवढं जरी समर्पण केलं आईला वडिलांना, तरी सुद्धा आई वडिलांच्या उपकारातून उतराई होताच येत नाही. मग काय करायचं? तर त्याला एकच आहे, जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करायची, ऐका, आणि आई वडिलांच्या पश्चात त्यांच्या प्रीत्यर्थ दान धर्म वगैरे करायचा, त्यांचं नित्य स्मरण ठेवायचं. ह्याच्या पलीकडे पुत्र काहीही करू शकत नाही. त्यांच्या उतराईतून, त्यांच्या उपकाराच्या उतराईतून उतराई होण्याकरता, है ना. म्हणून अशा पद्धतीचे आई वडिलांचे गौरव करणं हे पुत्राचं काय असतं? आद्य कर्तव्य असतं. त्यांच्या उपकारामुळे आपण इथपर्यंत आलेलो असतो. देवाचे, संतांचे, आई वडिलांचे अनन्यसाधारण महत्व आहे, अनन्यसाधारण उपकार आहेत तुमच्या माझ्या जीवावर, है ना. शास्त्रामध्ये असं सांगितलं, माता समम नास्ति शरीर तोषण, है ना, पोषणम, भार्या समम नास्ति शरीर तोषणम, विद्या समम नास्ति शरीर भूषणम, चिंता समम नास्ति शरीर शोषणम. शास्त्रामध्ये असं सांगितलं, आईच्या सारखी काळजी घेणारी या जगतामध्ये दुसरी कोणती वस्तू आहे का? आई जेवढी काळजी घेते लेकराची, आई जसं लेकराचं पोषण करते तसं कोणी करतं का? म्हणून आईला सगळ्यात महत्वाचं स्थान दिलं, है ना. माता समम नास्ति शरीर पोषणम. ऐका, मी मुंबईला होतो काही वर्ष. माता समम नास्ति शरीर पोषण, आई सारखं मुलाचं पोषण कोणीच नाही करत. या संबंधामध्ये एक दृष्टांत सांगायला, मी काही वर्ष मुंबईत होतो. मुंबईत असताना एक माझा मित्र होता, तो नोकरी करायचा. रोज सकाळी उठून नोकरीला जायचा, संध्याकाळी यायचा, ड्युटी त्याची. त्याचं जोपर्यंत लग्न झालं नव्हतं ना, तोपर्यंत आई सकाळी 5 वाजता उठून, त्याला 6:30ची ट्रेन पकडावी लागते म्हणून 5ला उठून रोज डब्बा करून द्यायची, रोज डब्बा. आता लग्न वगैरे झालं, ऐक नाही, आता आईनं सांगितलं
की बाळा आता तुझी जबाबदारी कोणाची? पत्नीची. आता ते मी दादरला होतो, तो दादरला यायचा ड्युटीला. ते जोपर्यंत लग्न झालं नव्हतं ना तोपर्यंत एकही दिवस डब्बा चुकला नाही बरं काय. आणि लग्न झालं की मी बघायचो 8 दिवसातून एकदा डब्बा आणायचा. कळालं ना तुम्हाला? काय वेगळं सांगावं लागेल? आईसारखी लेकराची काळजी घेणारं जगतामध्ये कोणीच नाही. बायको म्हणायची आज खूपच थकले, जा बाहेरचंच खा म्हणले आज, आहे की नाही. पुन्हा म्हणायची आज कंटाळाच आला, आज डब्बा नकोच आहे. आज मंदिरामध्ये सखाराम महाराज असतात म्हणले, जान्हवीबाई डब्बा देतात, भेटला तर त्यांचाच खा म्हणले, नाही तर उपाशी राहा म्हणले. लक्षात येते का? माता समम नास्ती शरीर पोषणम. आई जेवढी लेकराची काळजी घेते तेवढी जगामध्ये कोणीही. म्हणून तर लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीण प्रीती. काय सांगितलं जगद्गुरु तुकोबारायनं? आई जी आहे, जगतामध्ये सगळे लोक प्रेम करतात, पण जगतातल्या जगतात जे प्रेम करत असतं त्या प्रेमामध्ये काही ना काहीतरी स्वार्थ असतो. पण एकमेव आई वडील असे असतात की लाभावीण प्रीती, कुठल्याही लाभाविना प्रेम करणारं जर ज्या जगतामध्ये कोणी असेल तर ते म्हणजे आई वडील असतं. आईला काही प्रेमाची अपेक्षा असते का? मुलाकडून काहीतरी मिळावं म्हणून आई तिची काहीतरी त्याचं लाड वगैरे पुरवत असते का? हो नाही बरं काय. आईला कुठलीही अपेक्षा नसते, आहे की नाही. तरीसुद्धा कुठल्याही लाभाविना आई निरंतर प्रेम करत असते. आईनं जो त्याग केलाय लेकरांच्या करता ते जगतामध्ये कोणीच नाही करू शकत, आहे की नाही. म्हणून आईवडिलांच्या बद्दल अंतःकरणामध्ये प्रेमभाव धारण करून आहे ना अशा पद्धतीचे उत्सव करणं आहे ना आपली एक जबाबदारी आहे. भगवंताचे ऋण मानले पाहिजेत, आईवडिलाचे ऋण मानले पाहिजेत, संताचे ऋण मानले पाहिजेत. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय गोपाळांच्या संवादातून सांगतायत, गोपाळ म्हणतायत की बाबा आम्ही तुझ्या संगतीमध्ये आलो आणि आम्ही निश्चिंत झालो. आम्हाला स्वर्गामध्ये जे सुख देवतांना प्राप्त नाही ते सुखाचे सोहळे आम्ही तुझ्या संगतीमध्ये भोगले. एक लक्षात घ्या, मनुष्य प्रपंचामध्ये जे जे काही सुखाकरता करतो ते ते दुःखाला कारण ठरतं. बरोबर आहे का? एका गावामध्ये एकाने लग्न केलं, श्यामरावनं लग्न केलं लेकराचं. कोणी लग्न केलं? श्यामरावनी लग्न केलं. मी अनेक वेळा सांगितलंय ते लग्न असं केलं काय त्या लग्नामध्ये 40 ते 45 आयटम जेवायला होते. लग्नामध्ये जेवायला आयटम किती? रात्री शेवंतीला जी आताशबाजी सुरू झाली ते सकाळी पहाटेपर्यंत आताशबाजी. एवढं मोठं लग्न, एवढं मोठं लग्न. असं लग्न केलं महाराज. 10 एकरचा बुग्गा वाजवला. किती एकरचा? त्याला सांगू का मराठीमध्ये काय म्हणतात? घर जाळून कोळशाचा व्यवसाय. त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? 10 एकरचा बुकना वाजवला श्यामरावनं. जोरदार लग्न केलं. 40-50 आयटम जेवायचे, आताशबाजी, अशी व्यवस्था. सगळे लोक म्हणू लागले वा 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 श्यामराव काय लग्न झालं, काय लग्न झालं. अहो आम्ही आत्तापर्यंत एवढे लग्न पाहिले, ह्याच्या आधी लग्न कधी झालं नाही आणि इथून पुढे असं लग्न होणं शक्य नाही. सगळ्या गावामध्ये पंचक्रोशीमध्ये श्यामरावचं नावच नाव. किंवा किती महिने झाले? 2 महिने झाले. किती महिने? श्यामराव घरातून येत होते नगरेश्वर मंदिरात पाया पडायला. श्यामरावचे मित्र भेटले. श्यामरावचा चेहरा एवढासाच झाला होता. श्यामरावला विचारलं, श्यामराव अहो एवढा आनंद झाला, काय लग्न झालं म्हणले नंबर 1चं, आणि चेहरा पडलेला दिसायला. म्हणले कसं काय, काय झालं? अहो एवढं जिच्या करता केलं ती नांदायलाच तयार नाही म्हणे, ती गेली म्हणली. लक्षात येते का?
प्रपंचामध्ये मनुष्य सुखासाठी जे जे काही करतो ते दुःखाला कारण होतं. गाडी घेतली सुखाकरता आणि बायकोला घेऊन गेला गोव्याला, पंढरपूरला दर्शनाला जायचं की नाही, गेला गोव्याला फिरायला. परिणाम काय झाला? नवीन कॅट गाडी घेतली, जाता जाता ॲक्सिडेंट झाला. गाडी घेतली सुखाकरता पण दुःखाला कारण, लग्न केलं सुखाकरता पण दुःखाला कारण. लक्षात या, प्रपंचामध्ये जे जे सुख आहे ते सगळं दुःखाला कारण आहे, पण परमार्थामध्ये जे जे सुख आहे भगवंताच्या संगतीमध्ये ते निश्चिंतता मिळवून देणार आहे, ते सुखाला कारण आहे ना. किती किती सुख आहे हो. अहो, जगद्गुरु तुकोबारायांचा सदेह वैकुंठाचा सोहळा भगवंतानं चालू केला. ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा भगवंतानं चालू केला. भगवंताच्या संगतीमध्ये आला की मनुष्याला सुखाचे सोहळे अनुभवायला मिळतात. जया पूजले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनू मानवी दिव्य रूप जिकेले, न त्यागिती दिव्य लोकासी नेले. भगवंतानं जगद्गुरु तुकोबारायांना हाताला धरून स्वर्गामध्ये नेलं. हा सुखाचा सोहळा आहे. हा कशाचा सोहळा आहे? ज्ञानेश्वर महाराजांना समाधी घेताना एका बाजूला हर आहेत आणि एका बाजूला हरी आहेत, है ना. निवृत्तीनाथ महाराज म्हणजे भगवान शंकराचा अवतार आहे, ते सद्गुरू आहेत, आणि एका बाजूला पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. समाधीचा सोहळा भगवंतानं साजरा केला हो, है ना. भगवंताच्या संगतीमध्ये आला मनुष्य की भगवंत ते सुखाचे सोहळे साजरे करतो. म्हणून आम्ही तुझ्या संगतीमध्ये आलो आणि आम्हाला भोग सुखाचा सोहळा प्राप्त झाला. जे कधी आम्हाला जीवनामध्ये प्राप्त नाही झालं ते प्राप्त झालं. आमची निश्चिंती झाली. घरी आम्हाला काही नव्हतं, घरी ताकाचे सरोवर, इथे नवनीताचे पूर, आहे ना. असं सगळं सांगितलं. जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं, आता तुम्ही भोग सुखाचे सोहळे तुम्ही घेतले, सगळा आनंद घेतला, माझ्यासोबत आलात, तुमची निश्चिंती झाली, आता तुम्ही तुमच्या घरी जा म्हणले. तुकोबारांना भगवंताला गोपाळांनी सांगितलं, तुका म्हणे आता आम्ही नवदो दवडिता, तुम्ही आता आम्हाला ढकलून जरी दिलं, आम्हाला बाहेर काढून जरी टाकलं तरी आता आम्ही तुमच्या संगतीमध्ये आलो, आम्ही तुम्हाला अजिबात सोडणार नाही. चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. आता मी तुमचे चरण पकडलेत, आता आम्ही तुम्हाचे चरण सोडणार नाहीत. असा सहज या अभंगाचा भाव आहे. काल्याचा प्रसंग आहे म्हणून काल्याच्या संबंधामध्ये थोडंसं बोललो. आपला मुख्य विषय आजचा महाराज सावकाराचा आणि काकूंचा सुंदर महाराज तुलादानाचा कार्यक्रम इथे संपन्न होणार आहे. अनेकांना सावकाराच्या प्रती आहे ना काही आपल्या अंतःकरणातल्या भावना प्रगट करायच्या आहेत, त्यांनाही वेळ देणं आवश्यक आहे. नाहीतर कालच्यासारखी वेळ झाली की लोक माघारी म्हणतील सखाराम महाराज फार वेळ करतात रे बाबा, त्याच्यामुळं सखाराम महाराजांच्या प्रवचनाला न गेलेलं बरं, असं होऊ नये म्हणून फार लांबवत नाही. 7 दिवस आपण भगवंताचं चरित्र विस्तारानं श्रवण केलेलंच आहे ना. भगवंताच्या संगतीमध्ये आलो की आपल्याला सुखाचा सोहळा प्राप्त होणार आहे. तो सुखाचा सोहळा भगवंताच्या संगतीमध्येच बच्चेवार कुटुंबियांनी करायचं ठरवलं आहे. म्हणून त्यांच्या संबंधामध्ये त्यांनी भागवताची कथा लावली. महाराज अत्यंत श्रद्धेनं निष्ठेनं त्यांनी 7 दिवस भगवंताची सेवा केली. ह्याच्यामध्ये अनेक परिवारांनी भरपूर परिश्रम घेतले, मित्र परिवारांनी परिश्रम घेतले आहे ना. अहो, भागवत अनेक लोक लावतात आहे का, भागवत अनेक लोक करतात, अनेक प्रकारचा खर्चही करतात. पण सावकारांनी सांगितलं मला, महाराज आपल्याला भागवत तर सगळ्यांना आनंद देण्यासारखं करायचंच आहे, पण भागवताचा जो मूळ विधी आहे त्या विधीप्रमाणे आम्हाला भागवत करायचं, हे मला खूप आवडलं. म्हणून बघा, आपण पूर्ण पुण्याहवाचन करून देवता स्थापना करून एका ब्राह्मणाच्याकडून जे भागवतामध्ये जसा विधी सांगितला आहे त्या पद्धतीनं आपण संबंध विधी इथे पार केला. संहितेचं पूर्ण वाचन केलं. काय असतं भागवतामध्ये सगळ्यात महत्त्वाची संहिता असते. कथा काय हो, कथा कमी अधिक सांगण्यात वेळ जसा असेल तसा आपण सांगतो, पण मूळ संहितेला महत्त्व असतं आहे ना. ती मूळ संहिता त्यांच्या पूर्ण या नवीन घरामध्ये वाचण्यात आली आहे की नाही. त्याच्यानंतर आमचे मित्र कृष्णागुरू यांनी तसा भागवतामध्ये 18,000 जप आहे सांगितला
ओम नमो भगवते वासुदेवाय महामंत्राचा. पण आमच्या गुरुनं सकाळच्या सत्रातही बसले, दुपारच्या सत्रातही बसले आहे ना. त्यांनी जवळजवळ, मी त्यांना विचारलं महाराज जप किती झाला, त्यांनी सांगितलं 18,000 जप माझा 2 दिवसातच झाला म्हणले. पुढचे 5 दिवस त्यांनी महाराज जवळजवळ 40-50 हजार पर्यंत त्यांनी जप केला. अहो मला सांगा, या नूतन वास्तूमध्ये भागवताच्या सारख्या ग्रंथाचं वाचन आहे ना, ओम नमो भगवते वासुदेवाय या महामंत्राचा 60-70 हजार जप, एवढी दिव्य कथा, अन्नदान आहे ना. आता किती मोठं महत्त्व आहे हो, ऐक नाही. आणि या वास्तूच्या संबंधामध्ये, या वास्तूमध्ये शुद्धता होण्याकरता म्हणून त्यांनी हे जे सगळं केलं. त्यांना भरपूर भरपूर कुलदेवतेचा, भगवंताचा आशीर्वाद, त्यांना निरोगी आरोग्य प्राप्त व्हावं. कशा करता तर त्यांच्याकडून अधिकाधिक असे धार्मिक कार्यक्रम व्हावेत आहे ना, त्याचा लाभ अनेकांना प्राप्त व्हावा आहे ना, त्यांना दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावं. एवढंच आपण या कार्यक्रमाच्या संबंधामध्ये आपण सगळेजण मिळून भगवंताच्याकडे प्रार्थना करूयात आहे ना. आणि आता मी माझी प्रवचनरूपी सेवा समाप्त करणार आहे. मी सावकारचे परममित्र वलांडीचे शेठजी, त्यांना विनंती करतो की त्यांनी पुढचा कार्यक्रम जो आहे त्याची प्रस्तावना वगैरे करावी.